आज दशहरा या आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये अत्यंत महत्त्वाचा सणाच्या सर्वांना शुभेच्छा येतो। आज धम्मचक्र प्रवर्तन दिनी आहे, त्याची शुभेच्छा येतो। या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे लोकनेते, महाराष्ट्राला देशात क्रमांक 1 वर आणण्याकरता ज्यांनी आपलं संपूर्ण जीवन महाराष्ट्राला समर्पित केलं आहे, महाराष्ट्रामध्ये समाजाच्या शेवटच्या व्यक्तीच्या कल्याणाकरता ज्यांची प्रचंड धडपड आहे, आणि मी बघतो मागच्या 25 वर्षापासून की लोकनेता कसा असावा, तो देवेंद्रजी सारखा असावा। खरं तर देवेंद्रजी या ठिकाणी आपल्या मतदारसंघात आले आहे। एकदा जोरात टाळ्या वाजवून आपण त्यांचं स्वागत करू। माननीय टेकचंद सावरकरजी यांनी मागच्या 2.5 वर्षामध्ये या विधानसभेमध्ये प्रचंड विकासाचा झंझावात केला आहे। कधी देवेंद्रजीकडनं, कधी नितीनजीकडनं, कधी माझ्याकडनं या विधानसभेच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे। विदर्भातली सर्वात मोठी विधानसभा आहे, विदर्भातलं सर्वात जास्त लोकसंख्या आहे। या विधानसभेला सांभाळणं म्हणजे 3 विधानसभाला सांभाळण्यासारखं आहे। आणि त्यामुळं मी टेकचंदजी यांनी केलेलं कार्य, 2.5 वर्षात त्यांनी केलेलं काम, याबद्दलही आपण टेकचंदजीचे एकदा जोरात टाळ्या वाजवून त्यांचे अभिनंदन करू। व्यासपीठावर सुधाकर कोळेजी, माननीय मल्लिकार्जुन रेड्डीजी, अनिल निदानजी, अजय बोडारेजी, सुनील कोळेजी, रूपराव शिंगणेजी, भीमराव माथिकायजी, रामराज खडसेजी, सुभाषजी गुजरकर, राजेंद्रजी राजूरकर, नरेंद्रजी भोयर, हरीशजी कंगाली, शुभांगीताई गायधने, वैशालीताई भोयर, मुकेशजी काळे, संजयजी भोयर, जितेंद्रजी चांदूरकर, प्रभूजी भेंडे, सुरेशजी चौरीवार, व्यासजी पांडे, नारायणजी चिंचोने, अभिजीत क्षीरसागर, सुनीलजी नायर, छायाताई शुक्ला, सीमाताई त्रिनगरीवार, शालिनीताई कंगानी आणि अनेक आपल्या इथून तिथपर्यंत सारेच आपण एकमेकाच्या ओळखीचे आहे, त्यामुळे काही नावे सुटले असतील क्षमा करा। आज आनंदाचा दिवस आहे की आज टेकचंदजींनी सांगितलं, मी वारंवार त्यात बोलणार नाही, 25 गावांचा जो अत्यंत महत्त्वाचा प्रश्न, ज्याला महाराष्ट्र सरकारकडून देवेंद्रजींनी फार मोठी मदत केली आहे। जर देवेंद्रजींनी आपला या मतदारसंघाला NMRDA मध्ये घेतलं नसतं, देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना, मी पालकमंत्री असताना, या भागाचा विकासाची सुरुवात केव्हा झाली, तर देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले, आपल्या सर्वांनी आशीर्वाद दिला, मी आमदार म्हणून आणि नंतर पालकमंत्री म्हणून मला जबाबदारी दिली देवेंद्रजींनी, आणि मग विकासाला सुरुवात झाली। आणि NMRDA मध्ये आपल्या सर्वांना त्या ठिकाणी, या सर्व गावांना, पूर्ण कामठी तालुका, नागपूर तालुका, सर्वच गावं, नागपूर तालुक्यातले जवळपास 75% गावं या जिल्ह्यातले हे NMRDA मध्ये घेतल्यामुळं नागरी सुविधा नागपूर शहरासारख्या लागू झाल्या। जर देवेंद्रजींनी तो निर्णय नसता केला तर आपण नागरिक क्षेत्रामध्ये नसता आलो, आणि महानगरपालिकेसारख्या सुविधा, नागरी क्षेत्राच्या सुविधा सुरू झाल्या नसत्या। आणि मग या ठिकाणी या सुविधा सुरू झाल्या। मग NMRDAच्या माध्यमातून ही योजना आली। मग आपला आग्रह होता की आमची नगरपंचायत करा, तर देवेंद्रजींनी मग बिळगाव, खरबी आणि बेसा ही नगरपंचायत केली, त्याला मान्यता दिली। हुडकेश्वर, नरसाळाला नागपूर शहरामध्ये घेतलं, त्याला मान्यता दिली। एकूण भागाला खऱ्या अर्थाने आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये एक मोठं परिवर्तन करण्याचं काम त्या काळामध्ये आपल्या सरकारने केलं। आपल्याला NMRDAच्या माध्यमातून सर्वांना नोटीस आल्या की आपल्या सर्व जमिनी या ग्रीन बेल्टमध्ये शेतीच्या जागा होत्या, पण शेतीच्या जागानंतर मग देवेंद्रजींनी नगरपंचायत करून दिल्यामुळं सर्व येलो बेल्ट झाल्या, आणि त्यामुळे सर्व रहिवासी क्षेत्रामध्ये आपण आलो, आणि एक मोठा निर्णय त्या काळात झाला। खरं तर मला अभिमान या गोष्टीचा आहे की जेव्हा देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना 260 कोटी रुपयाच्या पिण्याच्या पाण्याची योजना वळगाव धरणावरनं पिण्याचं पाणी बेस्याला आणून दिलं, हे सर्वात मोठं काम त्या काळात झालं। जर देवेंद्रजी मुख्यमंत्री
म्हणून आपल्या सर्वांसमोर सर्वांचे देवेंद्रजी मुख्यमंत्री म्हणून जर नसते तर खऱ्या अर्थाने 260 कोटी तेव्हाही नसते मिळाले. नितीनजीच्या नेतृत्वामध्ये या भागाला संपूर्ण रस्त्याने जोडलं गेलं. मनीष नगरचा उड्डाणपूल माननीय देवेंद्रजीने आग्रह करून मनीष नगरचा उड्डाणपूल झाला नसता तर आज या भागाच्या किमती ज्या 4 पट वर गेल्या त्या झाल्या नसत्या. मनीष नगरचा किती मोठा त्रास आपल्या सर्वांना होता. मनीष नगरचा उड्डाणपूल आपल्या बेसा बेलतरुडीचं परिवर्तन करणारं एक मोठं काम त्या काळात देवेंद्रजींनी करून दिलं, नितीनजींनी करून दिलं. त्यामुळं नितीनजी देवेंद्रजी यांनी आणि मी आमदार असताना मोठ्या प्रमाणावर सुविधा करण्याचा प्रयत्न केला. आज मला या गोष्टीचा अभिमान आहे की या भागात जे शब्द आपण दिले होते, मला तो दिवस आठवतो अजूनही की 1998मध्ये जेव्हा मनोहरराव आकरेंच्या निवडणुकीमध्ये आम्ही या ठिकाणी आलो होतो आणि रामराज खडसे आपले सरपंच होते आणि 40-50-100 घरं बेसा गावाचे गावठाण आणि आजूबाजूच्या भागात 40-50 घरं 1998 पासून या बेसा बेलतरुडीची आमचं नातं आहे. आणि तेव्हापासून जो विकासाचा झंझावात देवेंद्रजी, नितीनजी, मी, मग टेकचंदजी यांनी ज्या पद्धतीनं या ठिकाणी आपण परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला तर निश्चितपणे आज आपला दावा नाही आहे की सारं बदललं, पण हे खरं आहे की या ठिकाणी जो सर्वात महत्त्वाचा मलनिस्तारण योजनेचा एक मोठा प्रश्न होता तो आज देवेंद्रजींनी स्वतः येऊन या ठिकाणी हा सोडून दिला, भूमिपूजन करून दिलं आणि खऱ्या अर्थाने या भागातल्या परिवर्तनाची आता सुरुवात झाली. पुन्हा एकदा आपल्याला नवं या भागातलं जे काम होतं अत्यंत महत्त्वाचं ते काम देवेंद्रजींनी करून दिलं. मी एवढंच सांगेल, जास्त वेळ घेणार नाही कारण पुढं भूमिपूजन आहे, मग आम्हाला कामठीलाही जात आहे. या भागामध्ये टेकचंदजींनी मागणी केली ती योग्यच आहे कारण वळगाव धरणावरनं पाणी असल्यामुळं जास्त रेट लागले आहे, ते रेट थोडे कमी केले पाहिजे हे तर बरोबर आहे. पण खरं तर आता तुमच्यावर जबाबदारी आहे. या ठिकाणी नागपूर तालुक्याचे सर्व मोठे नेते आले आहेत. नागपूर तालुक्यातले सर्व जेवढे या भागामध्ये काम करणारी लिडरशिप आहे ते या ठिकाणी उपस्थित आहे. सर्व सरपंच आहे, रूपराव शिंगणेपासून सर्व टीम आहे. माझी एवढीच विनंती राहणार आहे, शेवटी आमच्या सरकारने किंवा आपण हा जो निर्णय केला आहे, आज बघा देवेंद्रजींनी ज्या पद्धतीने लाडकी बहीण ही योजना या महाराष्ट्राला दिली, 1,80,00,000च्या वर महिलांना आज त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून त्या ठिकाणी 18,000 रुपये वर्षाचे मिळणार आहे. एका घरामध्ये 2 बहिणींना 36,000 रुपये मिळणार आहे. आणि मग बघा आता ते सुनील केदार म्हणतात आहे, रोज तुमच्याकडे भाषणं द्यायला येत आहे रोज. सुनील केदार म्हणतात की आमचं सरकार आलं म्हणजे काँग्रेसचं सरकार आलं तर आम्ही योजना बंद करू. देवेंद्रजींनी 42 लक्ष शेतकऱ्यांना विजेचं बिल माफ केलं. मोठा फायदा नागपूर तालुक्याला होणार आहे. म्हणजे माझा आकडा चुकला, 44 लाख शेतकऱ्यांना विजेचं बिलच माफ करून टाकलं. काही शेतकऱ्याचं 4-4 लक्ष रुपये होते. या नागपूर तालुक्याची नेहमीची ओरड होती की मी पालकमंत्री होतो, मी ऊर्जा मंत्री म्हणून काम केलं आहे, मी कधीतरी विचार केला होता की कधीतरी शेतकऱ्याचं वीज बिल माफ झालं पाहिजे. पण या महाराष्ट्रात एकच नेता असा आहे ज्यांनी हा निर्णय घेतला, त्यांचं नाव देवेंद्र फडणवीस जी आहे. 44 लक्ष शेतकऱ्याचं वीज बिल माफ केलं आणि आज या कामठी विधानसभेतल्या 32,000 शेतकऱ्यांना फायदा झाला. आता 32,000 शेतकऱ्याला फायदा झाल्यावर सुनील केदारांनी काल म्हटलं आमचं सरकार आल्यावर, सावनेरच्या बैठकीत म्हटलं त्यांनी, आमचं सरकार आल्यानंतर आम्ही हे रद्द करू, शेतकऱ्याला पुन्हा बिलं पाठवू. खरं तर मला भाषणं कशी होतात कळतच नाही, आपले कार्यकर्ते काय करतात. 150 कोटी रुपये 22 वर्षापूर्वी खाल्ले, बँकेत लुटून टाकली, 150 कोटी रुपये खाल्ले. आज जी जयंत पटेल जी जे माजी न्यायाधीश रवी भवनला रोज सुनावणी घेत आहे, याचा आकडा किती निघणार आहे रिकव्हरीचा? 1400 कोटी होतात. तेव्हाचे 150 कोटी आता 1400 कोटी होतात. नागपूर तालुक्यातल्या सर्व जनतेचे पैसे फसले NDCC बँकेत. पण मोठ्या मोठ्याने भाषणं येतात आणि देऊन या ठिकाणी पुन्हा सिरजोर, मला लोकसभेत तर कळलंच नाही, इतके कामं केले देवेंद्रजी, लोकसभेमध्ये कळलंच नाही. मी टेकचंदजीला वारंवार विचारायचो बेसा बेलतरोडी, पण बेसा बेलतरोडीमध्ये सुद्धा या पद्धतीने मोदींच्या निवडणुकीमध्ये आपण त्या ठिकाणी एवढे कामं केले, एवढं बेसा बेलतरोडीचा विकास केला, NMRD आता एवढं सांगितलं आपल्याला, त्यानंतरही आपण अशी उदासीनता दाखवली. माझी विनंती आपल्या सर्वांना आहे की कामं तर खूप झाले आहे,
आणि पुन्हा आपलं 5 वर्षांनी सरकार येणार आहे, देवेंद्रजी असणारच आहे, त्याची काळजी करू नका. आपण पुन्हा एकदा विकासाचा झंझावात येणारच आहे. पण माझी विनंती आपल्याला आहे की 1400 कोटी रुपये ज्यांनी भ्रष्टाचार केला त्यांचे भाषणं होतात आणि त्या ठिकाणी लोक टाळ्या वाजवतात. खरं तर सामाजिक बहिष्कार केला पाहिजे. बदमाशी केली आपल्यासोबत, जे बदमाशी करतात ते मतं मागतात, त्याला मतं मिळतात. जे खोटारडेपणा करतात त्यांना मतं मिळतात. आणि जे लोक आपल्या जीवनामध्ये खंबीरपणे उभा आहेत त्यांना खऱ्या अर्थाने अशी परिस्थिती निर्माण होते. मला लोकसभेपासून या मतदारसंघाचं वाईट वाटतं. आपण संपूर्ण देवेंद्रजी या ठिकाणी बसलेली टीम महत्वाची टीम आहे. कधी कामठी विधानसभा 18,000 मतांनी मागे पडेल, कधी 44,000 45,000 जिंकणारी विधानसभा. आपल्याला सर्वांना विचारमंथन करावं लागणार आहे. कामं तर खूप होणार आहे, कामं तर झालीच आहे. बेसा बेलतरोडी पुन्हा सर्व होईल. पण पुढं काय, माझी विनंती राहणार आहे की आजपासनं आपण सर्वांनी जे कामं आपण केले, जे आपल्या देवेंद्रजींनी करून दिले, जे मान्य नितीनजींनी करून दिले आहेत किंवा टेकचंदजींनी केले आहेत, मी काही सपोर्ट केला आहे. आपल्याला माझी विनंती आहे, निवडणुकीला फार काळ शिल्लक नाही आहे. आपण सर्वांनी आज जबाबदारी घेतली पाहिजे आणि ही जबाबदारी सर्व जनतेने घेतली पाहिजे. आता देवेंद्रजींनी सांगितलं आपलं जे नगर आहे, कुठलं नगर, बागुल, आपलं नगराचं नाव काय आहे, पट्टे वाटप करायचे आहे, महाकाली नगर. झुडपी जंगलमध्ये जागा आहे, त्यामुळं 2000 घरं त्या ठिकाणी झुडपी जंगलात आहे. आता देवेंद्रजींनी सरकारकडनं सुप्रीम कोर्टामध्ये मांडलं, सरकारकडून जे मांडायचं ते, की कधी झुडूप नाही, जंगल नाही. या भागातल्या 92,000 हेक्टर जमिनी विदर्भातल्या ज्या झुडपी जंगलात फसल्या आहे त्या जमिनी महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून त्या नगरपंचायतला वापस करून पट्टे वाटपाचा निर्णय करण्याची योजना सुद्धा आता सुप्रीम कोर्टाचा निकाल लागेल, जेव्हा लागेल तेव्हा लागेल, सांगतील देवेंद्रजी. पण त्यांना पट्टे वाटप होणार आहे, त्यांना प्रधानमंत्री आवास योजनेचे घरं मिळणार आहे. पण महाकाली नगरमध्ये या लोकसभा निवडणुकीमध्ये प्रचंड मागे पडलो बागूला आपण. ठीक आहे, मला पूर्ण हे मतदार यादी माहीत आहे. आणि त्यामुळं माझी विनंती सर्वांना आहे की आज सर्वांनी इथून जाताना जर देवेंद्रजींना काही या ठिकाणी गिफ्ट द्यायचं असेल 725 कोटी रुपयाचं द्यायचं का गिफ्ट सर्वांनी? अरे जरा आवाज सर्वांना, दसऱ्याचा दिवस आहे, काही तर द्यावं लागेल त्यांना. अरे दसऱ्याला काही तर द्यावं लागेल. या मतदारसंघातलं एकही बूथ मागे राहणार नाही याचं आश्वासन देवेंद्रजींना तुम्हाला आज द्यावं लागेल. देणार का आश्वासन? आवाजात दम नाही तुमच्या, तर दोन्ही हात वर करून सांगा, देणार का? खरंच देणार आहे? आता आपलं सरकार येणार आहे पुढं. टेकचंदजींनी ज्या ज्या मागण्या केल्या त्या सर्व मागण्या आपण देवेंद्रजीकडनं पुन्हा करून घेऊ. एक टेकचंदजी तुम्ही सांगायला पाहिजे होतं, पण मी आता सांगतो आहे. आपल्याला पुन्हा एकदा 40 कोटी देवेंद्रजींनी दिले आज. अरे आज 40 कोटी पुन्हा दिले त्यांनी. जरा या नागपूर तालुक्यामध्ये इंद्रप्रस्थ नगर ते पिपळा नाल्यावर 1.5 कोटीचा पूल, कापसे गावामध्ये 2 कोटीचा रस्ता सरपंच साहेब, बाराजवाडी गावामध्ये 3 कोटीचा रस्ता, त्यानंतर खरबी राऊतनगर ते तरोडी बिळगाव रोड 3 कोटी रुपये, नरसाळाचा मेन रोड 3 कोटी रुपये, गरीब नवाब चौक ते बहादुरा 4 कोटी, तरोडी बहादुरा शाहीनगर सद्गुरुनगर 4 कोटी रुपये, बेसा पॉवर हाऊस ते नरसाळा 4 कोटी रुपये, पिपळा पलोटी शाळावर पूल 4 कोटी रुपये, पिपळा अथोर नगरीचा पूल 5 कोटी रुपये आणि खरबीला पुन्हा 7 कोटी रुपये. त्यांना एवढं भाषण द्यायला वेळ नाही मिळणार म्हणून मी वाचून दाखवलं. 40 कोटी रुपये आज त्यांनी पुन्हा पालकमंत्री म्हणून या जिल्ह्याच्या पैशातनं, या जिल्ह्यातनं जे काँग्रेसच्या काळामध्ये 240 कोटी मिळायचे जिल्ह्याला, पण देवेंद्रजी मुख्यमंत्री झाल्यानंतर आज 1200 कोटी रुपये या जिल्ह्याला मिळतात. खऱ्या अर्थाने हे तर 1200 कोटी डीपीसी झाले, डीपीसीचे, पण या जिल्ह्याला या वर्षी 4,500 कोटी रुपये नागपूर जिल्ह्याला देण्याचं काम माननीय देवेंद्रजींनी केलं आहे. मी तुम्हाला पुन्हा सांगतो, ज्यावेळी विधानसभेच्या बूथची मोजणी होईल, मतदार केंद्राची मतमोजणी होईल, त्यावेळी तुम्ही सर्वांना माझी विनंती आहे, लोकसभेसारखे वागू नका. आपला आमदार देवेंद्रजी सरकारमध्ये येत असताना आपला आमदार कामठी विधानसभेचा हात वर करून त्या ठिकाणी उभा असला पाहिजे. ही काळजी सर्वांनी घ्या.
आणि तुम्ही सर्व चांगल्या उंचीचे कार्यकर्ते आहेत. तुमच्यासारखे सोन्यासारखे कार्यकर्ते तुम्ही आहात. तुम्ही या विधानसभेला खूप ताकद दिली आहे. तुम्ही आजपासून सर्वांनी कामाला लागा एवढीच विनंती करतो. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.